धर्म, अध्यात्म, व्यवहार आणि आपली दिशा कोणती? आजचा विषय जरा खोलवरती आहे, खूप खोलवरती. आज मी असं तुम्हाला काही सांगणार आहे की आपण नक्की चुकतो कुठं. माझे काही प्रश्न आहेत जे तुम्हाला विचारतो. आता मला सांगा, तुम्हाला संत कळाले का हो? म्हणजे तुम्हाला जर कळाले असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. राजकारणी कळाले का, की तुम्ही फक्त गर्दीचे भाग आहात? की तुम्ही गेले राजकारणाच्या भाषणाच्या मध्ये गर्दी केली, तिथं टाळ्या वाजवल्या आणि पुन्हा घरी आले. तुम्ही कीर्तनात गेले, टाळ कुटले, पुन्हा घरी आले. तुम्ही मोठमोठ्या कथा मंडळात गेले, कथा ऐकल्या, घरी आले. पण तुम्हाला कळालं का इथून काही घेऊन आले? जेव्हा एखादा कथाकार कथा सांगतो, मोठमोठ्या कथा सांगतो, तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्ही कथा ऐकूनच आले ना, का काही घेऊन आले तिथून? तुम्ही तिथून काहीच घेऊन नाही आले, फक्त तुम्ही कथा ऐकून आले. कारण तुम्हाला सवय लागलेली आहे. जसं टी व्हीवरती मनोरंजन आहे ना, तुम्ही सेम सत्संग करता म्हणजे तुम्ही तेच करता. टी व्हीवरती कॉमेडी सर्कस बघून माणसाला कसा विरंगुळा भेटतो, सेम नेमकं तसंच तुम्ही तेच करताय. तुम्ही या लोकांच्या कथा ऐकता म्हणजे तिथं जाऊन फक्त कॉमेडी सर्कस सारखंच आहे, बाकी काहीच नाही. तिथून तुम्ही धर्म घेऊन येत नाही आहे, तिथून फक्त कथा ऐकून येता आणि घरी येऊन विसरता. बस नुसती कीर्तनं करून समाज नाही बदलत, किंवा या मोठमोठ्या कथाकारांच्या कथा ऐकून पण समाज नाही घडत. समाज घडवण्यासाठी तुम्हाला बदलावं लागतं, तुम्हाला तसं बनावं लागतं. पण तुम्ही तिथून घेऊन काहीच येत नाही. आणि म्हणूनच मला तुम्हाला सांगायचं, तिथून तुम्ही काय घेऊन आलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे हे तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही आणि ते वेगवेगळे आहेत, यातला फरक तुम्हाला सांगायचा आहे. तुम्ही आणि ते दोन्ही एक नाही आहे. संत वेगळे, तुम्ही वेगळे, कथाकार वेगळे. ते संतमध्ये पण येत नाहीत, हे लक्षात घ्या. माझ्या तर मध्ये तुम्ही गर्दीचाच भाग आहे, बाकी काही नाही. तुम्ही धर्म घेऊन येत नाही. ज्या दिवशी तुम्ही धर्म घरात घेऊन याल त्या दिवशी तुम्हाला गरजच नाही कुठे जायची. लक्षात घ्या. तुम्ही धर्मासाठी काम करायला तयार व्हाल आणि तुम्हाला कळेल की धर्मासाठी काम करणारे नक्की कोण आहेत. तुम्ही त्यांनाच साथ द्याल, हे लक्षात घ्या. आता मला सांगा, जर तुमचे डोळे दुखत असतील तर तुम्ही पोटदुखीची गोळी खाल का? औषध घ्याल? नाही ना, नाही घेणार, कधीच नाही घेणार. हां, जर तुमचं पोट दुखत असेल तुम्ही इंजिनियरकडे जाल का दाखवायला? तुम्हाला नाही जाणार. कसं काय जाल? इंजिनियर थोडी तपासणार आहे तुम्हाला, नाही ना, बरोबर का? जनावराच्या डॉक्टरला तुम्ही स्वतःला दाखवायला जाल का? नाही जाणार. दोन्ही वेगवेगळे आहेत ना. मग विचार करा, मग तुम्हाला एवढं सगळं कळतं, मग तुम्ही संताकडे कशाला जाता? तुम्ही ह्या कथा कीर्तनकार किंवा कोण पुजारी पंडे यांच्याकडे जाता. कशासाठी जाता? मूल होत नाही म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जाता. नोकरी लागत नाही म्हणून जाता. लग्न व्हावं म्हणून जाता. संसारात सुख नाही म्हणून जाता. अरे कसं तुमच्या बुद्धीचा विकास वगैरे काय झाला की नाही? तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी जाता संताकडं? मुलगा होत नाही म्हणून संताकडे जाणार? संत यासाठी आहेत का जे की तुम्हाला मुलगा, त्यांनी स्वतः संसार सोडला, ज्यांनी संसार सोडला त्यांच्याकडे तुम्ही जाता संसार कसा सुखी करायचा हे सगळं घालायला. ते माणसाला सुखी कसं बनवायचं हे सांगू शकतात. ते तुमची चेतनेचा विकास करू शकतात, तुम्हाला परमेश्वराशी जोडण्याचा प्रयत्न करतील. ते तुम्हाला संसार सुखी करायला का सांगतील? तुम्ही बदलले की संसार सुखी होणार, हे सिद्ध गोष्ट आहे. पण तुम्ही मागायला काय जाता हे तुम्हालाही समजत नाही. सुखी करण्याचे साकडे घालता कोणाकडं? आणि हीच आपली चूक आहे. आपल्याला कळत नाही कोणाकडं कोणती गोष्ट मागायला जायला लागते. गेली पाहिजे संताकडं, ज्ञान घ्यायला जावं लागतं. स्वतःच्या विकासासाठी, स्वतःला त्या सत्य परमेश्वराशी जोडण्यासाठी संतांच्याकडे जायचं. काय त्यांच्याकडे जाता? लग्न होत नाही, अरे कारणं घेऊन जाता. घरात बायको ऐकत नाही, सासू ऐकत नाही, याचं भांडण त्याचं भांडण, अरे हे सांगायला तुम्ही त्यांच्याकडे जाता? एक लक्षात घ्या, तहसीलमध्ये जी कामे होतात ना ते तिथेच होणार. संतांकडून आत्मज्ञान घ्यायचं असतं, एक सुख नाही, हे लक्षात घ्या. त्यांच्याकडून संतांच्याकडनं ना फक्त आत्मज्ञान घ्या. संसार सुखी करण्याच्या अपेक्षा सोडा. रामाला वनवास चुकला नाही. तुम्ही कोण आहात? संतांची अहिंसा आणि संसारी माणसाचा धर्म वेगवेगळा असतो, माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती. आजपर्यंत आम्हाला आमच्या
कथावाचकाने डोक्यामध्ये गांजा पेरलेला आहे, टाळकुटा, हरे कृष्ण हरे रामा 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 म्हटलं की विषय संपला, बाकी काय करायचं नाही. पण हे हरे रामा हरे कृष्ण कुणी म्हणायचं आहे? हे प्रत्येकानं म्हणायचं आहे, पण कुठेवर? हनुमानासारखं. तोपर्यंत जोपर्यंत युद्धाची वेळ येत नाही तोपर्यंत रामनामाचा जप तर करायचं आहे, पण कुठं वेळ? लढायला समोर जोपर्यंत अधर्मी व्यक्ती युद्धात उतरला नाही तोपर्यंत. अधर्मी व्यक्ती दिसताच रामनाम सोडून कामाला लागायचं आहे अधर्माच्या विरुद्ध लढण्यासाठी. हे लक्षात. रामनाम करून चालत नाही, हनुमान बनावं लागतं, लक्षात घ्या. पण आम्ही काय केलं माहिती आहे का? आम्ही अहिंसेचा अतिरेक करून टाकला. आपण संतांची अहिंसा ऐकतो, पण आम्ही हेच विसरलो कुठं वापरायची. संतांची अहिंसा तर हनुमानांनी पण ऐकली होती. कळतंय तुम्हाला? विभीषणसुद्धा रामाचा भक्त होता, पण धर्माची साथ देण्यासाठी तो आला ना. हे बघा, तुम्हाला हे समजलं पाहिजे कुठं धर्म आहे कुठं अधर्म आहे, कुठं हिंसा केली पाहिजे आणि कुठं अहिंसा केली पाहिजे, हे समजलं पाहिजे. जेव्हा हे कथावाचक येतात, तुम्हाला कथा सांगतात आणि तुम्हाला तुमचं जीवन दरिद्री करून टाकतात. दरिद्री जीवन, एक कायर व्यक्तीचं जीवन दरिद्री असतं. ते तुम्हाला फायटिंग करायला शिकवत नाहीत, संसारात लढायला शिकवत नाहीत, संसारात तुम्हाला काहीतरी उदात्त करण्याचं धाडससुद्धा देत. या कथावाचकांच्याकडून तुम्ही काय शिकणार? जे तुम्हाला फक्त देवाचं नाव घ्यायला सांगतात, पुरुषार्थ जागृत करायला सांगतच नाहीत. काय होईल? कृष्ण अर्जुनाला हे सांगत होते का, तू फक्त माझं नाव घे, काम होऊन जाईल? नाही ना. कृष्णाने अर्जुनाला ज्ञान दिलं, बाबा लढ, तू युद्ध कर. अर्जुन तर युद्धाला तयारी पण नव्हता, पण कृष्णाने त्याला सांगितलं ना, अरे कर्तव्य कर, कर्म करावं लागतं. तुला जर धर्माचं राज्य निर्माण करायचं असेल तर तुला लढावं लागेल. भगवान श्रीकृष्ण एवढं सांगून गेले की अधर्मी व्यक्तीला मारावं लागतं, तेव्हाच धर्माचं राज्य निर्माण होतं. तरी आपले लोक अहिंसा 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 अहिंसा, अधर्मासाठी शस्त्र उचलावे लागतात. हे लक्षात घ्या. कारण समोरचा हिंसा करत असेल तर तुम्हाला शस्त्र उचलावं लागेल. अहिंसा अहिंसा म्हणून चालत नाही, लक्षात घ्या. तुम्ही बघितलं असेल, प्रत्येक देशाकडे एक मिलिटरी असते, एक फोर्स असते. का असते हो? प्रत्येक देशाकडे परमाणु बम ठेवायचा विचार करतं. का करतं? की दुसऱ्यांना आपल्याला मारू नये म्हणून. तुमच्याकडे ताकद हवी, तुमच्याकडे शक्ती हवी. शक्ती नसेल तर तुमच्या अहिंसेला किंमत नाही, कुणी येऊन तुम्हाला फटके मारून जाईल. लक्षात घ्या, अहिंसा वगैरे काही नसतं. कळलं? लक्षात घ्या. भारतात मिलिटरी आहे म्हणून तुम्ही आहात सुखी. जी बॉर्डरवरती लोक जे स्वतःसाठी नाही देशासाठी जीव द्यायला उभं राहिलेत, ते जीव देतात म्हणून आपण सुखी आहे. शिवाय देणं, भांडणं करणं वगैरे आपण करतोय देशाच्या आतमध्ये. का करतोय? ते तिथं आपल्यासाठी मरतात म्हणून. त्यामुळे जिथं हिंसेची गरज आहे तिथं हिंसा करावी लागते. धर्माचं राज्य निर्माण करण्यासाठी हिंसेचा आधार घ्यावा लागतो. पण आम्हाला काय केलं, आम्ही दिमागी अपंग बनलो आहे. कित्येक वर्षापासून आम्हाला तेच गांजा पारण्यात आलेलं आहे. अहिंसा 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 अहिंसा. या अहिंसेनं कित्येक लोकांचा मृत्यू झाला जे स्वतःची रक्षा करू शकले नाहीत. लक्षात घ्या. मी यातून जमदग्नी ऋषीचं उदाहरण देतो. सहस्त्रार्जुन नावाचा एक आताताई राजा जेव्हा जमदग्नी ऋषीच्या आश्रमात आला, त्यांना कळलं की ते कामधेनू नावाची एक गाई आहे, ती त्यांना हवी होती. ती द्यायला नकार दिला असता सहस्त्रार्जुनानं काय केलं? जमदग्नी ऋषींच्यावर हल्ला केला आणि त्यांना मारलं. तुम्हाला काय वाटतं? ते प्रतिकार करू शकत नव्हते? त्यांच्यात शक्ती होती, युद्ध करण्याची कला होती, सगळं तर होतं, पण त्यांना शरीराचा मोहच राहिला नव्हता. ते सिद्ध पुरुष होते ना. संत असेच असतात हो, संतांना शरीराचा मोहच राहत नाही. मग संत होते त्यामुळे त्यांनी शरीर त्यागलं. ठीक आहे बाबा, मार म्हणे, मला मारून घेऊन जा म्हणे गाई. त्याने त्याला मारलं आणि गाई घेऊन गेले. मला एक सांगा, जर प्रत्येक संसारी माणूस जमदग्नी ऋषीसारखा बनला
आणि अहिंसा पाळली तर वाटतं हा समाज सुखी होईल, या समाजात लूटपाट थांबेल. नाही थांबणार. लक्षात घ्या, संसारी माणूस, आणि मला हेच सांगायचं आहे, संसारी माणूस आणि ऋषी आणि संत हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. संत आणि ऋषी असतात त्यांचं फक्त परमेश्वराशी संबंध असतो. ते परमेश्वराच्या सान्निध्यात इतके गुंगलेले असतात की त्यांना मरणाशी काही संबंध नाही राहत. पण तुम्ही संसारी आहात. संसारी माणसासाठी पायात रुतलेला काटा हा काटाच असतो, त्याला तो फूल मानू शकत नाही. लक्षात घ्या, त्याला तो काटा काढून फेकावा लागेल, रस्ता साफ करावा लागेल, तेव्हा तो चालू शकतो. हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, संत जे असतात ना त्यांना आतल्या शत्रूशी म्हणजे काम, क्रोध, लोभ याच्याशी लढायचं असतं. पण जो संसारी माणूस असतो ना त्याला याच्याशी नाही लढायचं, त्याला बाहेरील शत्रूशी लढायचं आहे. कळलं तुम्हाला? बाहेरील शत्रूशी लढायचं आहे. शत्रू तुमच्या घरात येईल, तुमच्या आया बहिणींची इज्जत लुटल, त्यांचा खून करेल आणि तुम्ही अहिंसा म्हणत बसाल? बिलकुल नाही. त्या क्षणी तुमच्या हातामध्ये शस्त्र असायला पाहिजे. लक्षात घ्या, संतांचं काम संतांना सोडा, तुमचं काम तुम्ही करायचं आहे. धर्माचं काम तुम्हाला करावं लागेल, तुमच्यासाठी लढायला तुम्हाला उभं राहावं लागेल. लक्षात घ्या. आता परशुरामांचं उदाहरण देऊन सांगतो. जमदग्नी ऋषी आणि परशुराम दोन्ही एकाच घरातले आहेत ना? एकाच घरातले. जमदग्नी ऋषीचा मुलगा म्हणजे परशुराम, भगवान परशुराम. जमदग्नी ऋषी कोण आहेत? शांती अहिंसेचा पुजारी म्हटलं तरी चालेल. अहिंसा. त्यांनी स्वतःचं शरीर सहस्त्रार्जुनाच्या हवाली केलं. सहस्त्रार्जुनानं जमदग्नी ऋषीला मारलं. सगळं ठीक. पण परशुराम जे शक्तीचं प्रतीक आहेत, हे दोघं एकाच घरात आहेत बरं का. शांती आणि अशांती दोन्ही एकाच घरात आहेत आणि हे पाहिजे, हे प्रत्येकाच्या घरात पाहिजे. जमदग्नी ऋषी पाहिजे जो अहिंसेचं पालन करेल. पण जमदग्नी ऋषीला कोणी मारलं तर शक्ती म्हणून समोर उभा राहणारा परशुराम प्रत्येकाच्या घरात पाहिजे. लक्षात घ्या. कारण अधर्मयुक्तीपासून वाचण्यासाठी प्रत्येकाच्या घरात मला एक परशुराम हवाच हवा. कारण जेव्हा एखादा सहस्त्रार्जुन अधर्म करतो तेव्हा केवळ शांतीनं भागत नाही, कामच चालत नाही तिथे शांतीनं, तेव्हा शस्त्र उचलावं लागतं. हे लक्षात असू दे तुमच्या. त्यामुळं संतांचं काम संतांना करू दे, पण तुमच्या घरात एक संत पाहिजे आणि एक परशुराम पाहिजे, जो परशुराम अधर्माचा नाश करायला तयार असेल, जो आपल्या बापाचा मृत्यू बघून शांत बसणार नाही, तर तो तयार राहील धर्मासाठी लढायला. लक्षात घ्या, धर्माची व्याख्या काय आहे? अधर्म होत असताना गप्प बसणं म्हणजे अहिंसा नाही, त्याला कायरतापणा म्हणतात. की अधर्म होत असताना तुम्ही गप्प बसता त्याला तुम्ही अहिंसा म्हणता, त्याला कायरता म्हटली जाते. परशुरामानं शस्त्र उचललं. का उचललं? धर्माचं कार्य करायला, सहस्त्रार्जुनाला त्याची लायकी दाखवायला. लक्षात घ्या, धर्म तेव्हाच टिकतो जेव्हा तुम्ही अधर्म संपवायला तयार राहता. एक लक्षात घ्या, संतांचं कार्य काय? शांतता. पण लक्षात घ्या, संतांनी शांततेत कार्य करावं यासाठी कुणीतरी हातात शस्त्र घेऊन उभं राहावं लागतं. एक लक्षात घ्या, राम जोपर्यंत समोर उभे आहेत ना, म्हणून ऋषी यज्ञ करू शकत होते. कारण का? हातात शस्त्र असल्याशिवाय तुम्हाला कोण शांतीनं भजन कीर्तन करून देणार आहे? कोणी नाही करून द्यायला बसलं. तुम्ही भजन कीर्तन पण शांततेनं करावं म्हणून त्यासाठी शस्त्र घेऊन कोणतरी उभं राहावं लागतं तुमची रक्षा करण्यासाठी. हे लक्षात घ्या. मृत्यूचं भय आणि त्याग लक्षात घ्या. एक लक्षात घ्या, एका संताचं मरण आणि दुसरं धर्मासाठी आलेलं मरण दोन्ही वेगवेगळं असतात बरं का. लक्षात घ्या, संत हा स्वतः या लेवलवरती गेलेले असतात की त्यांना शरीराचा मोहच राहिलेला नसतो. ते कधीही शरीर त्यागू शकतात. त्यामुळे त्यांना बाहेरील शत्रूशी युद्ध करण्याची कोणतीच लालसा राहिलेली नसते. हे लक्षात घ्या. त्यामुळे ते मरण पत्करतात.
पण धर्मासाठी आलेलं मरण ना सर्वोत्कृष्ट मरण असतं. संत आपल्या सत्याचा त्याग कधी करत नाहीत, लक्षात घ्या. कारण का शरीराच्या वरती ते पोचलेले असतात. त्यामुळं आता धर्मासाठी आलेलं मरण म्हणजे काय, संसारी माणसाचं सांगतोय मी. धर्मासाठी आलेलं मरण म्हणजे कसं, छत्रपती संभाजी महाराज ये अतोनात यातना, किती यातना दिल्या, अतोनात यातना दिल्या गेल्या, पण धर्म सोडला का, अजिबात नाही. याला म्हणतात धर्माचा राजा. धर्म काय असतो हे छत्रपती संभाजी महाराजच तुम्हाला शिकवू शकतात, की धर्मासाठी मरायला लागलं तर जसं संतांना जसं शरीराचा मोह राहिला नाही ना, धर्मासाठी तेही शरीर त्यागायला तयार होतात. आणि धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांसारखा व्यक्ती धर्म त्यागायला तयार होतात. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे साधे व्यक्तिमत्व नव्हे, धर्म, साक्षात धर्म आहे. जसे धर्मराज युधिष्ठिर होते तसे धर्म आहेत ते. संभाजी राजा म्हणजे धर्म. संभाजी महाराज म्हणजे साधं व्यक्तिमत्व नाही, त्यांनी धर्म पाळला आणि त्यांना धर्म कळाला. शरीराच्या पलीकडे धर्म असतो, त्यांनी धर्मासाठी प्राण त्यागला. म्हणून छत्रपती संभाजी महाराज हे दैवत आहे, धर्माचे खरे योद्धे आहेत. धर्म हा संभाजीराजांच्याकडून शिकावा लागेल, लक्षात घ्या. धर्मासाठी मरण कसं असतं ना, ते संभाजीराजांच्याकडे शिका. असं नाही की धर्म सोडला लगेच, कुणी काही लालसा दिली लगेच चालले. ज्या लोक असे धर्म सोडतात ना, त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र वाचावं, परत वाचावं, शिकायला भेटेल त्यांना. आता दुसरं उदाहरण देतो संत कबीरांचं. सुलतानासमोर उभे राहून ते सुलतानासमोर उभे राहतात आणि छाती ठोकून म्हणतात की आज मरण मला आलं तर काय झालं. असं म्हणण्याचं धाडस कोणामुळे येतं, धर्मामुळे येतं, निर्भयतेमुळे येतं, धर्माच्या निर्भयतेमुळे येतं. खरा सत्य जागृत झालं ना तेव्हा माणूस असं बोलतो. बोथट झालेली जाणीव कुठली माहिती आहे का, आपण आज लाचार का आहोत माहिती आहे, कारण आपण खोट्या संतांच्या नादाला लागून ना फक्त रेकॉर्डवरती लागलेली प्रवचनं वाचतो किंवा ऐकतो. ज्यांना फक्त पैशाची भूक आहे ना, ज्यांना पैशाची भूक आहे, बरोबर ना, ज्यांना पैशाची भूक आहे ना, त्यांनी आपल्याला पुरुषार्थ शिकवलाच नाही. लक्षात घ्या, आपण जी प्रवचन ऐकतोय ना त्यांना पैशाचा मोह झाला आहे. आणि पैशाचा मोह ज्याला झाला आहे तो काय सांगेल लोकांना तेच सांगेल जे लोकांना आवडतं. लोकांना काय आवडतं, लोकांना हसायला आवडतं, लोकांना कॉमेडी आवडते तर ते लोक तेच ऐकतात. जो संत खरं तुमच्यातलं पुरुषत्व जागा करतो, तुमच्यातला पुरुषार्थ जागा करतो, तो तुम्हाला आवडणारच नाही. लक्षात घ्या, तुम्ही हनुमान व्हा. माझं सरळ साधं मत आहे, तुम्ही हनुमान व्हा, फक्त प्रवचनकार नको. प्रवचनकारांचं काही काम नाही आहे. तुम्ही ना उपनिषद वाचा, तुम्ही उपनिषदाकडे जा. खरं सांगतो मी, खरं ज्ञान हवं असेल ना तर तुम्ही तिकडे जा, उपनिषदाकडे जा. पुस्तकी थोतांडाच्या नादी लागू नका. तुम्ही उपनिषद वाचा, स्वतःचा अनुभव घ्या. तुम्ही एक वैज्ञानिक बना. धर्माच्या कामात ना वैज्ञानिकाची गरज आहे, एक शोध मोहीम चालवणाऱ्या व्यक्तीची गरज आहे. मच्छराचंच उदाहरण देऊन सांगायला गेलं ना, घरात डास झाले तर आपण काय करतो, काय करता तुम्ही, घरात डास झालं तुमच्या, काय कराल तुम्ही, अहिंसा म्हणून त्यांना वाढू देता का, नाही ना, का वाढू देता, नसेल देत, त्यांचा बंदोबस्त करता ना, का करता, त्यांच्यापासून तुम्हाला धोका आहे. तसंच असतं हो, समाजातील अनिष्ट प्रवृत्तींचं निर्मूलन करावं लागतं. त्या